नमस्कार, मी सिया आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करते। तुम्ही दररोज तूप खाता का? काही लोक म्हणतात तूप खाल्ल्याने वजन वाढतं, तर काही म्हणतात तूप म्हणजे सुपरफूड। मग खरं काय आहे? तूप आपल्या शरीरासाठी नायक आहे की खलनायक? सगळ्यात आधी बघूया तूप म्हणजे काय। तूप म्हणजे क्लॅरिफाईड बटर। तुपामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, जसे निरोगी चरबी, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के, अँटीऑक्सिडंट आणि ब्युटेरेट नावाचं फॅटी ऍसिड जे आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं। विशेष म्हणजे तुपात लॅक्टोज खूप कमी असते, ज्यामुळे ज्यांना दूध पचत नाही त्यांना तूप सहज पचू शकतं। आता बघूया दररोज तूप खाण्याचे काय फायदे आहेत। फायदा नंबर 1, पचन सुधारतं। आयुर्वेदानुसार तूप आपल्या शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती वाढवतं। त्यामुळे अन्न चांगलं पचतं आणि शरीराला पोषक तत्वांचा योग्य फायदा मिळतो। फायदा नंबर 2, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं। होय, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण तूप शरीरातील जिद्दी चरबी कमी करण्यास मदत करतं। सर्व चरबी वाईट नसते, योग्य प्रमाणात घेतलेली चांगली चरबी शरीरासाठी आवश्यक असते। फायदा नंबर 3, मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी चांगलं। तुपामध्ये असलेले फॅटी ऍसिड्स मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात। नियमित सेवनामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कार्यक्षमता सुधारू शकते। फायदा नंबर 4, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर। तुपातील व्हिटॅमिन ई आणि निरोगी चरबी त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि केस मजबूत व निरोगी ठेवण्यास मदत करतात। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, दररोज किती तूप खावं? तूप हे फक्त आपल्या आजी किंवा आईची परंपरा नाही, तर आधुनिक काळातही एक शक्तिशाली सुपरफूड आहे। फक्त एकच लक्षात ठेवा, अतिरेक टाळा आणि मर्यादित तुपाचा आनंद घ्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच आरोग्यदायी माहितीसाठी पुन्हा भेटूया।